आपल्या श्रीमद भागवत महापुराण कथेला नाही का 5 दिवस 5वा दिवस सुरुवात आहे नाही का. आणि तसेच माणसाच्या जीवनातले असे जे सुखाचे दिवस असतात कसे जातात पता पडत नाही, परंतु दुःखाचे दिवस माणसाला एक एक दिवस हा एका वर्षा समान असतो नाही का. सुखाचा म्हणतात राजा नाही का. सुख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये मध्ये आलेलं आहे आणि आलंही पाहिजे. सर्वजण सुखाची समजा कल्पना करतात, दुःख हे कोणी मागत नाही. परंतु जीवन जगत असताना माणसाला सुख जर घ्यायचं असेल, सुख जर पदरात पाडायचं असेल तर जीवनाचे पर्याय माणसाला शोधायला पाहिजे. जीवन काय आहे? जीवन हे एक बुडबुडा आहे पाण्याचा नाही का. नाही का, तो क्षणामध्ये निघतो, बुडबुडा तयार होतो आणि तयार झाल्यानंतर तो बुडबुडा विभक्त एकापासून होऊन जातो. तसेच आपल्यापासून सर्व विभक्त होतात. एक निघाला, एक गेला का दुसरा. मरे एक त्यांचा तुझ्या शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. मनुष्य हा एकदा एक वेळा मनुष्य मृत्यू पावला एक त्याच्या ठिकाणी त्याची जागा कोण घेतो? दुसरा घेतो नाही का. हे कालचक्र सतत चालू आलेलं आहे नाही का. जीवन जगत असताना आपल्याला कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे हे महत्वाचं आहे. जीवन माणसाने जगा. आपण म्हणतो हा अमका अमका 105 वर्षाचा झाला हो, काय कमावलं. मनुष्याचं वय विचारात न घेता त्याला जीवन कसं समजा व्यतीत केलं. आयुष्य महत्वाचं नाही, तो जीवन जगला कसा हे महत्वाचं आहे नाही का. नाही का, जीवन आयुष्य वाढून काही फायदा नाही नाही का. आता आयुष्य वाढून फायदा म्हणजे असं काय, एका जणानं कधीच नामस्मरण केलं नाही नाही का, कधीच नाही केलं नामस्मरण. आता नामस्मरण कधीच केलं नाही, देवाचं नाव कधीच घेतलं नाही. ज्यावेळेस त्याला मग शेवटचा काळ अंतकाळ आला त्यावेळेस मग त्याला कोणी म्हणते पाणी पाजा, तुळशी घालामध्ये त्याच्या तोंडामध्ये मरताना तुळशीची माळ घाला. जन्मभर यानं कोंबडे हाकलले नाही का. आणि आता याले कोंबडीच्या फकाईनं टोचलं पाहिजे. याले तुळशी काय टाकायची, तुळशी कुठं नाही का. तुळशी पावन का तो, पावन होईल का तो. हा कोंबडी तो पावन होईल कोंबडीच्या फकानं, तसा नाही फका नाही का. अरे जन्मभर तू काय केलं, शेवटच्या अंतकाळ आला तू तर काय नाही का. मग वेळ आली तुझ्यावर तर तू म्हणजे म्हणून राहिला देव. देवा देव कसा धावणार आहे तुझ्या मागं, तुझ्या मागं कोंबडी धावून राजा नाही का. हा देह तू शुद्ध एवढा मोठा आहे, हा देह किती तू नासून टाकला. नासवला हा याचा म्हणजे तुम्हाला याच्यासारखं पवित्र नाही आहे कोणता. पण केव्हा जोपर्यंत तुम्ही त्याला पवित्र करून घेत नाही तेव्हा नाही का. परंतु हा मनुष्याचा देह अपवित्र कशाला आहे, नामस्मरण जर घेतलं नाही तर तो अपवित्र आहे नाही का. शरीर रोगाचे भांडार नाही का, शरीर दुर्गंधीची थार. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार नाही का. शरीर दुःखाचे कोठार, नाही शरीरा जैसे अपवित्रते नाही का. शरीर दुःखाचे भांडार, शरीर रोगाचे कोठार नाही का. शरीर दुःखाचे थार, शरीर नाही अपवित्र शरीरा जैसे. शरीरा जैसे अपवित्र काहीच नाही. शरीरासारखं जगामध्ये वस्तू नाही कोणती अपवित्र, जगात नाही. माणसाच्या देहात मी तुम्ही म्हणता महाराज पहिले तर पवित्र सांगितलं तुम्ही, हो ना. मी माझ्या शब्दाला मी कधीही अलग जात नाही शब्दाच्या. मी तुम्हाला हे सांगितलं माणसाचे शरीर पवित्र आहे. केव्हा केव्हा पवित्र आहे. हा तुम्ही जोपर्यंत ते प्रभूचं नाम स्मरण करत नाही किंवा त्याला सतत तुम्ही जोपर्यंत जपत नाही किंवा ते घेत नाही ज्याच्यासाठी आपण इथं आलो तोपर्यंत मनुष्याचा देह हा पवित्र होत नाही. पवित्र नाही होत तोपर्यंत तो अपवित्रच राहते नाही का. म्हणून जीवन तो त्याचं आयुष्य लक्षात न घेता नाही का त्यानं जीवन व्यतीत कसं केलं, कोणासाठी केलं. कुटुंबासाठी जर केलं असेल त्याला काही मिळणार नाही. कुटुंबासाठी जर केलं असेल त्याला काय मिळणार आहे, फक्त कुटुंबाचं प्रेम मिळणार तुम्हाला, भगवंताचं प्रेम मिळणार नाही. हे तेवढं सत्य आहे. लिहून घ्या तुम्ही एका ह्याच्यावर. तुम्ही कुटुंबासाठी तर कोणी करते हो. विश्वाची माझे घर असलं पाहिजे ना. अशी मती जयाची सुंदर नाही का. हे विश्वाची माझं घर म्हणणारा त्याला भगवंत बिलकुल मिळतो. तो आपल्या घरी त्याला नेतो. विश्वाची घर म्हणणाऱ्याला भगवंत आपल्या घरी नेतो.
त्याचं घर कोणतं आहे सांगा तो त्या दिवशी झाला काय त्याचं घर कोणतं आहे वैकुंठ आणि नाही का तो वैकुंठामध्ये घेऊन जातो का त्यानं विश्वाची सेवा केलेली आहे परंतु आपलं घर फक्त आपलं मानणार आहे त्याला दरवाजा त्याच्यासाठी हमेशा बंद आहे लक्षात ठेवा हे शब्द लिहून घ्या म्हणजे तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला माहिती आहे का तुम्ही गेलते का आम्ही अनुभूती करत असतो आम्हाला माहित असते आमच्यासाठी आम्हाला थोडं म्हणजे तेवढं तर नाही करणार पण आम्हाला आमच्या पुरतं आणि तुम्हाला सांगण्यापुरतं आम्हाला कळते का आपला दरवाजा केव्हा खोलते भगवंताचा जोपर्यंत आपण दुसऱ्यासाठी काही करत नाही तोपर्यंत भगवंत तुमच्यासाठी काहीच करत नाही स्वतःपुरतं कोणी तुमच्या स्वतःच्या मुलाला तर तुम्ही खाऊ केव्हाही आणून द्याल हो याच्यात काही मोठा आनंद आहे का तुम्हाला आहे तुम्ही बाजारामध्ये गेले तिकडून खाऊ घेतला काय घेतला ना आपल्या मुलांसाठी परंतु तोच जर समजा बाजारामध्ये मोठ्या आपुलकीनं एक खाऊ घेतला चांगला आणि तो खाऊ आपल्या मुलांना न देता जर ज्याला मिळत नाही त्याला जर दिला तर भगवंताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सांगतात गोपाल कृष्ण भगवान की एवढा तो तलवार आहे एवढा तो दयाळू आहे तुम्ही काय म्हणता अरे दुसऱ्या आपल्यासाठी कोणी करते आपला आहे तर आपल्यासाठी कोणी करते परंतु दुसऱ्यासाठी जो करत असेल ना त्याला त्याचा आनंदही द्विगुणित होतो आपल्या मुलाला आपण रोज देतो पण तेवढा आनंद तुम्हाला होणार नाही परंतु जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या ज्याला मिळत नाही त्या लेकराला जर तुम्ही दिला ना तर तो आनंद तुमचा सुद्धा द्विगुणित होते नाही का हे करा तुम्ही तुमच्यासाठी भगवंताचं दार तुमच्यासाठी खुला आहे नाही तर बंद आहे तुमच्यासाठी दार तुमच्या आमच्यासाठी त्याचं जर दार खुलाच असेल मग आपण म्हणत नाही का उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी हे काय आहे देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा अरे देवा उघड हे मी तिजोरी कशासाठी कशाच्या कामात आणली आम्ही भक्तीच्या कामामध्ये आणली भक्ती करणे म्हणजे भक्ती एका प्रकारची भक्ती भरपूर 9 प्रकारच्या 9 भक्ती आहेत नाही का मग उघडदार देवा कशासाठी हा भक्ती जो आहे ना ह्या हे तिजोरी आहे हे सर्व कशासाठी उपयोगात आणली मी भक्तीच्या कामासाठी नाही का आमच्याजवळ आमच्या तिजोऱ्या तर भरून आहेत आम्ही तर खात नाही पण दुसऱ्याला खाऊ देत नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे याला म्हणतात लोभ याला म्हणतात लोभ हा जोपर्यंत लोभ टाकत नाही तोपर्यंत तुमच्या आमचा लाभ होत नाही त्याच्यावरचा फक्त मात्रा काढून टाका त्याला मात्रा तलवारीने छाटून टाका लोभावरचा काय राहील शिल्लक लाभे न तिथे लब्धते हे आहे हे महत्वाचं आहे जीवनामध्ये हे कळलं पाहिजे आपल्याला आपली इष्टेड आपण कुठं लावली पाहिजे मुला बालांच्यासाठी तुम्ही जर म्हणता आम्ही ठेवतो आम्ही जपून त्यासाठी नाही कवडी कवडी धन मिळवलं कोणासाठी येणाऱ्या पिढीसाठी तो लाताच हार मारेल तुमच्या कमरीमध्ये तो तुमचा उद्धार करणार नाही हे तुमचं आमचं उदाहरण काय जगाचा अभ्यास करा तुम्ही मी जे बोलतोय मी आता त्या आपल्या एवढ्याच्या याच्यासाठी नाही जगाची रीती सांगून राहिलो आज तुम्हाला नाही का जगामध्ये काय चालत आहे जगामध्ये बसा जिथं जागा भेटली बसा आता जगामध्ये काय चालत आहे तर जगाचा अभ्यास करा आणि पावलीने चालत त्याच्या जगामध्ये काय चालत आहे कारण हे वस्तुस्थिती अशी आहे का जोपर्यंत आपण आपला विकास करणार नाही जोपर्यंत तुमच्या जीवनाचे पर्याय शोधणार नाही तुम्ही तोपर्यंत मनुष्य या जीवनातून परावृत्त भगवंताच्या द्वारापर्यंत पोहोचू शकत नाही हे तेवढं चिरकाल सत्य लिहून ठेवावं लागतं जीवनाचे पर्याय महत्वाचे असतात जीवनाचे पर्याय माणसाने जीवनामध्ये आल्यानंतर पर्याय शोधायला पाहिजे एक मनुष्य होता एका राजानं 2 असे होते त्या दोघांना फाशीची शिक्षा झाली नीट ऐका हा दृष्टांत असतो दृष्टांत नीट ऐकायचा असतो राजानं 2 जणांना फाशीची शिक्षा दिली आणि शिक्षा दिल्यानंतर एक तर खाली बिलकुल त्याला अटॅक आला सारखाच खाली पडला आणि अस्वस्थ झाला परंतु दुसरा आहे तो न्यूटन कसा समजा न्यूटननं समजा गतिविषयक 3रा नियम लावला म्हणजे हा समजा शोध लावला म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला असा वर पाहत होता नाही का तर असा हा वर पाहत होता आणि जो खाली मूर्छित पडल्यासारखा होता त्याने जाग आली त्याला अटॅक आल्यासारखं झालं
आणि तो म्हणतो अरे बाबा आपल्याला फाशी झाली, आपल्याला काय झाली, फाशी झाली आपल्याला, आणि तुझ्यामध्ये काहीच बदलाव झाला नाही. तो काय म्हणतो माहित आहे का, फाशी झाली रे माहित आहे आपल्याला, मला माहिती आहे फाशी झाली म्हणून, नाही का, परंतु मी एक प्रयोग करत आहो. मी काय करत आहो, एक प्रयोग करत आहो. कोणता प्रयोग करत आहे, मी माझा घोडा उडण्याचा प्रयोग करत आहो. मी तो म्हणते घोडा उडत असतो का, हा अरे घोडा तोच आहे, माझा अंतिम टप्प्यावर माझा प्रयोग आलेला आहे. पण नेमकी आता फाशी झाली आपल्याला, नेमकी आपल्याला काय झाली, फाशी झाली. म्हणून हे कोण ऐकलं, राजानं ऐकलं. राजानं ऐकलं, अरे काय चाललं तुमचं आपसामध्ये, हा घोडा उडतो, घोडा काय, कोणाचा घोडा उडतो. राजे साहेब नमस्कार, माझा घोडा उडण्याचा हा प्रयोग मी चालू केलेला आहे आणि तो अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. आणि आल्यानंतर आता काय करायचं, परंतु आम्हाला फाशी झाल्यामुळं तो प्रयोग तसाच राहील. आता कसं करायचं, अरे घोडा उडत असतो का, पाहिला काय कधी घोडा उडताना. हो राजे साहेब उडते घोडा, परंतु माझा घोडा जाऊ द्या हो, मी तुमचा घोडा उडून दाखवतो. राजा म्हणते माझा घोडा उडून दाखवतोस, हा बर. तर राजानं तरी विचार केला. राजा काय म्हणतो, माझा जाऊ द्या ना याला, तर नाहीतरी तो म्हणते मला फाशी तर झालीच ना, आज नाही मरणार तुम्ही, कधी ना कधी मरणार, फाशी बना झाली. राजा म्हणते जर समजा माझा जर घोडा उडला ना, तर या जगामध्ये एकमेव राजा मी असेल. माझा घोडा उडतोय तर असा त्याने ठीक आहे म्हणे, पण मला म्हणे 1 वर्ष द्या म्हणे, तुमचा घोडा तुम्ही उडवून दाखवतो. राजाने विचार केला, नाहीतरी बाबा याला फाशी होऊनच आहे, जाऊ द्या ना याला आपण 1 वर्ष देऊ, नाही का. आणि त्याने 1 वर्ष दिलं त्याला, आणि तू घोडा उडून दाखव. आणि तो त्याच्या सोबती काय म्हणतो, का रे बाबा तू काही डोक्या इच्छावर पडलास का, घोडा उडतो का. तो म्हणतो उडतो का, उडेल ना, माझ्याकडून किती वर्ष आहे, 1 वर्ष माझ्याकडे आहे. किती वर्ष आहे, 1 वर्ष माझ्याकडे आहे, घोडा उडेल. असं घोडा उडत असतो. अरे 1 वर्षामध्ये काही होऊ शकतो ना, 1 वर्षामध्ये काही होऊ शकतो. अरे ज्यानं मला घोडा उडवायला लावला तो राजाच म्हणू शकतो. काय होऊ शकतो, राजा माझी फाशी बघ कॅन्सल होईल, राजा जर मेला तर, नाही का, नाही का, राजाच म्हणू शकतो. तो म्हणते राजा जर नाही मेला तर, राजा नाही मेला तर मी ज्याच्यावर प्रयोग करत आहो घोड्यावर, तो घोडाच म्हणू शकतो. घोडा जर मेला तर मला प्रयोग करायची गरज, माझी फाशी चुकली. बरं बरं घोडाही नाही मेला, घोडाही नाही मेला तर, नाही घोडाही नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. 1 वर्ष आहे माझ्याकडे. बरं तुझा नैसर्गिक मृत्यू नाही झाला तर मग घोडा खरंच उडू शकतो. माझ्याकडे किती वर्ष आहे, 1 वर्ष माझ्याकडे आहे. तर 1 वर्षामध्ये काहीही होऊ शकते. आज जर आपण समजा म्हणा तर त्याला जर आपण हे केलं, जर आज जर तो जर विचारात नाही घेतला मला फाशी झाली, राजाने त्याला तेव्हा फाशी दिली असती. पण त्याच्याजवळ किती वर्ष होतं, 1 वर्ष. मग 1 वर्षामध्ये काही होऊ शकतो, काही बदलाव होऊ शकतो. कारण 1 वर्ष आपल्याकडे आहे, संधीचं सोनं करून घ्या. आपल्याकडे किती वर्ष आहेत, आपल्याकडे भरपूर आहे, आपल्याकडे भरपूर आहे, त्याच्याकडे 1च वर्ष होतं. म्हणून जीवन जगण्याचे पर्याय माणसाला शोधले पाहिजेत. आपण जीवन जगताना फक्त आपण आपला विचार करतो, आपण दुसऱ्याचा विचार करत नाही, नाही का. तसं याच्यावर समजा दुसरा जर दृष्टांत जर द्यायचा झाला तर एक मनुष्य एका मंदिरामध्ये घंटा वाजवायला होता. मंदिरामध्ये घंटा वाजवत होता, तो नेहमी घंटा वाजवायचा. परंतु काही अमेरिकन लोक तिथे आल्यानंतर तिथे आल्यानंतर काय म्हणतात, आता तसं म्हणजे त्यांना इंग्रजी कळत, यांना मराठी कळत नव्हती, ते इंग्रजीवाले होते. तर इंग्रजीमध्ये येत आहे कसं काय आहे त्यांना ते समजत नव्हतं. आणि त्यांनी फरमान काढलं का या मंदिरामध्ये आम्ही एवढी दान दक्षिणा करतो, एवढं आम्हीच सर्व चालवतो, परंतु या मंदिरातला प्रत्येक पुजारी जो असेल त्याला इंग्रजी शिकवण्याचे प्रयत्न करा, त्याला इंग्रजीच्या ट्युशन्स लावा, ते इंग्रजी शिकू द्या, त्यांना इंग्रजी बोलता आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये सर्वच आले, पुजाऱ्यापासून त्या घंटा वाजवण्यापर्यंत, नाही का. मग त्यांनी त्याचं फरमान काढलं, इंग्रजी शिकल्याशिवाय तुमची तुमची नोकरी चालली जाईल. मग त्यांनी कोणी इंग्रजीचे क्लासेस लावले. या घंट्यावाल्याकडे आला आणि घंट्यावाल्याला म्हणतो तुला इंग्रजी शिकवा लागल, आपलं शिका लागल,
कारण इंग्रजी बोलता आली पाहिजे तुला. तू घंटा वाजवतेस, तुला जर कोणी विचारलं तर तुला इंग्लिशमध्ये सांगता आलं पाहिजे. हो म्हणते मी इंग्लिश आता आता माझं काही वय राहिलं नाही इंग्रजी शिकण्याचं. आता असं करतो, तुम्ही मला नोकरीवर काढसाल ना तर त्याच्या अगोदर मीच चालला जातो इथून. तो मनुष्यानं घंटा वाजवता तर ते ड्युटी त्याच्याकडे होते, तो निघून चालला गेला. गेल्यानंतर काय झालं, त्यानं एक पर्याय शोधला. त्यानं पर्याय शोधला, एक पर्याय असा शोधला का तो त्याच्याच बाजूला त्यानं एक दुकान टाकली चायची. काय टाकली? चायची दुकान टाकली. आणि तिथंच मग चालता त्यानं हॉटेल टाकलं तिथं. असं करता 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 त्याचा धंदा असा चालू लागला, दररोजची 1 लाख रुपये उत्पन्न त्याचं. एवढं जबरदस्त समजा त्यानं हे केलं तिथं, नाही का. मग असं करता 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 काय झालं नेमकं, तर एक दिवस ते जे अमेरिकन जे होते ते पुन्हा आले तिथं. आल्यानंतर काय झालं माहित आहे का, तर त्यांनी म्हटलं त्या हॉटेलमध्ये गेले. हॉटेलात गेल्यानंतर हा काय हॉटेल आहे, 5 स्टार हॉटेलाच्या पेक्षा चांगलं हॉटेल आहे का हो, अमक अमक. आता ते इंग्लिश मध्ये बोलून राहिले, याने इंग्रजीमध्ये काही बोलता येत नव्हतं. तो म्हणते मग तुम्ही एवढं मोठं आहे पण तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही, तुमचं जीवन व्यर्थ गेलं. अहो काय व्यर्थ गेलं, काय व्यर्थ गेलं. मी जिथं कामाला होतो तिथं मी घंटा वाजवायचं काम होतं माझ्याकडे, नाही का. आता तिथून मी घंटा मग ते ड्युटी नसती सोडली तर मला आयुष्यभर घंटा वाजत बसायला लागलं असतं. त्याला जीवनाचा पर्याय शोधला, त्याच्यामुळं त्याला त्याचं फल मिळालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्याला सुद्धा एकच करायचं, जीवनाचे पर्याय शोधा. महत्व काय, जीवनाचा पर्याय शोधण्यासाठी. हा असा म्हणजे प्रत्येकाचा जो काही आहे आपला जीवन सुपर कसं होईल, सफल कसं होईल याच्याकडे तुम्ही फक्त लक्ष केंद्रित करा, नाही का. दुसऱ्याकडे लक्ष न देता आपण करावे सोडवणं, नाही का. आपली आपण सोडवण करायची आहे, दुसऱ्याचं आपल्याला घेणं देणं नाही. दुसरा काय करतो त्याचं काही घेणं देणं नाही. परंतु आम्ही उलट वागतो, नेमकं उलट वागतो आम्ही. आम्हाला आमच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. माझं म्हणण्याच्या अगोदर तुम्ही सांगितलं म्हणजे जे आपण अशी ठावी ते लोकांची जागा किंवा अनुभव हीच खात्री, नाही का. तुम्हाला अनुभव आहे अर्थ म्हणजे तुम्ही तुमच्या मुसळ नाही पाहत आणि समोरच्या दारातलं मुसळ, नाही का. असं तर आहे, ही परिस्थिती आहे, नाही का. आहे सर्व एकच आहे. म्हणून आपल्या डोळ्यातलं पहिले आपण कुसळच पाहतो, दुसऱ्याच्या डोळ्यातलं काही पाहू नये, नाही का. ज्याच्या डोळ्यामध्ये गेलं त्यालाच अंगावर सुधावं लागते, दुसऱ्याचं नाही का. दुसऱ्याला त्याचं काही घेणं देणं नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. आजचा जग असा आहे का माणसाची स्तुती जर केली ना तुला जवळ येते. कशाला दूर जाता, आमच्या आता ममता ताईकडे जे पुत्र आहे, नाही का. दोन आहे का, नाव काय का ठेवलं जी आम्हाला नामकरण करायसाठी नाही बोलावलं तुम्ही. टॉमी आणि टॉपी आणि हो का. तर रिया नाही टिया म्हणजे दोघींची रास एकच आहे वाटते. रासही चांगली म्हणजे तुम्हाला ब्राह्मणाचं काही कामच नाही पडलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे का चांगलं म्हणा, कोणाला चांगलं म्हणा. एखाद्याचं पत्रिकेमध्ये नाव टाका ना तुम्ही, ते रिकाम्याच बकेटा घेऊन फिरते वाटासाठी का वाळा नवून दे आणतो तिकडून, नाही का. चांगलं हे पळत पळत तिकडे, नाही का. चांगलं म्हणा, एखाद्या चांगले पांढरे पांढरे कपडे घालू द्या पाटलाला, पाठ ठेल्यावर पा, नाही का. त्याला म्हणा हो पाटील नमस्कार नमस्कार, या घ्याच्या, नाही का, घ्याच्या. मग असं करता करता तो पैसे मागते चहावाला, हे पाटील पैसे लिहून ठेव. म्हणजे चांगलं म्हणा, मला चांगलं म्हणा. म्हणजे चांगलं जर म्हटलं ना तर कोणी आता त्या लोकांनाच काय म्हणायचं, आपलंही तसंच आहे ना, आपलंही तसंच आहे. एका महाराजांनी काय सांगितलं का बाबा घरामध्ये जर शांती पाहायची असेल, शांती जर ठेवायची असेल ना, शांती जर ठेवा, नाही का, शांती जर ठेवायची असेल
तर तिचं गुणगान करायचं म्हणे. काय करायचं म्हणे? गुणगान करायचं म्हणे. तो महाराज म्हणतो म्हणे, महाराज आले, महाराज माझ्या घरी शांती नाही आहे म्हणे, माझ्या इथं कमला आहे म्हणे, माझ्या पत्नीचं नाव. कमला आहे का म्हणे? बरं ठीक आहे म्हणे, त्या मत आलं कमला असेल तर कमला. पण तिचा म्हणे, तिला जर समजा तुला प्रसन्न ठेवायचं असेल तर तिची स्तुती करत जा म्हणे. माझा विषय पाठ लक्षात ठेवा, तिची स्तुती करत जा म्हणे. बरं म्हणे ठीक आहे. आता तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यानं स्तुती करायची हा विसरून गेला, महाराजांना सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी महाराज भेटले. महाराज मी म्हणे काल तुम्ही सांगितल्या पद्धतीनं स्तुती करायची मी विसरून गेलो म्हणे. ते काल नाही केली स्तुती तर आज करू का म्हणे कालच्या बद्दल. तो म्हणे त्याच्यासाठी का मुहूर्त पाहिजे का? त्याच्यासाठी का स्तुती करायसाठी मूर्ती पाहिजे, मुहूर्त पाहिजे का? पत्नीची स्तुती केव्हाही करू शकते म्हणे तू. बरं आता तो दिवस गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवस आला. आल्यानंतर त्यानं काय केलं माहित आहे का? आल्यानंतर त्यानं पत्नीची स्तुती करणं चालू केली. कशी? का किती बढिया सुंदर भाजी केली ग तुला. किती बढिया. मी 10 वर्ष झाली अशी भाजी नाही खाल्ली. 10 वर्ष झाली अशी भाजी नाही खाल्ली. काय स्वादिष्ट सुगंध नाही का? एवढा सुगंध आहे त्याच्यामध्ये, एवढा स्वादिष्ट आहे, एवढी चव त्या भाजीला आहे. 10 वर्ष लग्नाने झाले पण अशी भाजी नाही खाल्ली. गेले ना 10 वर्ष वाया तिचे, त्याच्या लग्नाचे गेले. ते म्हणे 10 वर्ष वाया गेले का म्हणे? असेच म्हणे. हा एवढं मोठं पूर्ण तळणाचं खाऊ घातलं म्हणे, असं झालं तसं झालं ते नाही का? नाही भजे म्हटलं भजे काढून दिले नाही का? शेवळ्या म्हटलं शेवळ्या टाकून दिल्या. दूध नव्हतं ते अर्ध्या रात्री दुधाला गेली नाही का? एवढं मोठं केलं तुमच्यासाठी आणि तुम्ही म्हणतो 10 वर्षात आज गप. कातीनं काय उत्तर दिलं माहिती काय? गप खा म्हणे. उत्तर दिलं फक्त हा चुपचाप राहिला. दुसऱ्या दिवशी तो महाराज भेटला चहा पिताना. का म्हणे? म्हटलं का म्हणे? म्हटलं म्हणे राजू. काय उत्तर आलं म्हणजे कोण? तिने असं म्हटलं म्हणे गप खा म्हणून. काय झालं म्हणे? तिनं मग असं म्हटलं म्हणे, कारण ही जी तिने ती भाजी जी आणली होती म्हणे ती आज शेजारच्याकडून आली होती म्हणे. ते भाजी जी आणली होती तिनं शेजारच्याकडून भाजी आणली होती. तिची मी स्तुती केली म्हणे. एवढं मोठं मी खाऊ घातलं म्हणे. मोठे तुले 10 वर्ष झाले म्हणे. म्हटल्या बकऱ्या म्हणे माझी स्तुती नाही केली रे म्हणे. त्या ती भाजी मी शेजारच्या घरून आणली म्हणे. कसा भिडला म्हणे तिची स्तुती करावं. मरते का म्हणे? मरणं इथं नाही का? अशी आणि तो सत्व बुवा म्हणे धन्य आहे म्हणे. असं कमीत कमी भाजी म्हणे, भाजी तर पाहायची होई म्हणे कोणाची इथं लागली तर. आता ते पाहिले दो म्हणे मी भाजी. असं आहे चांगलं म्हणा कोणाला नाही का? असं आहे चांगलं म्हणणं गुन्हा. अशा प्रकारचे काही ह्या जीवनामध्ये हा संसार आहे माझा. या संसारामध्ये अशा प्रकारचं चालतच असते नाही का? परंतु ह्या काही जर गोष्टी जर सोडल्या तर माणसाच्या जीवनामध्ये आनंद असला पाहिजे नाही का? आनंदाशिवाय मनुष्य हा जगू शकत नाही. त्याच्या वाटेला काही ना काही आनंद पाहिजेच. आनंदाशिवाय मनुष्य जगू शकत नाही. हे लिहून ठेवा. जसा मनुष्य हा समाजाशिवाय हा जगू शकत नाही तसाच मनुष्य हा आनंदाशिवाय जगू शकत नाही. झालं काय नेमकं झालं काय? एका जणाच्या माग जाऊ द्या ना, ते नंतर मग आपण इंटरमध्ये करू. बरोबर. एका जणाच्या माग काय लागला? वाघ लागला होता. काय लागला? वाघ लागला. आता हा वाघ लागल्यामुळं धावत आणि एका विहिरीत जाऊन पडला. विहिरीत पडल्यानंतर तिथं त्या विहिरीमध्ये असं काय होत्या? वेलीचे असे झाड असे नाही का? फांद्या होत्या. त्या फांद्यामध्ये काय झालं? याच्या हाती फांदी लागली ती नाही का? ते फांदी लागल्यामुळं हे लटकलं तिथं. हे काय झालं? लटकलं तिथं. लटकल्यानंतर काय झालं नेमकं? तर आता वर होता काय? वर होता वाघोबा आणि खाली होता नागोबा पाण्यामध्ये. आता यानं जाव कुठं नाही का? जीवनामधला आनंद पहा. मी आनंद बाबतीत बोलतो. आता हा खाली जर मी उडी मारतो तर नागोबा आहे नाही का? आणि वरती जर चढून जातो तर वाघोबा आहे नाही का? मग आता कराव काय?
तो तिथून त्यानं ज्या वेळेस उडी म्हणजे तो पडला त्याच्यामध्ये, त्याला होता आग्यामोह. आग्यामोहार समजते तुम्हाला? आग्यामोहार होतं. त्या आग्यामोहाला धक्का लागल्यामुळं ते सर्व उडून वरती गेलं आणि त्याच्या जो कांदा नसते का सहदाचा, त्याला धक्का लागला आणि त्याच्यातून थेंब 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 खाली पडत होतं, नाही का? थेंब 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 खाली पडत होतं. आता याने दुःख किती आहे याच्या जीवनामध्ये? वरती गेलो वाघोबा आहे, खाली गेलो तर नागोबा आहे. दुःख पूर्ण सर्व इकडे दुःखच आहे ना, नाही का? काही अर्ध्या पडत्या माशीनं तोडताळी केलं याने, नाही का? मग आता त्याला दुःख सहन होत नव्हतं, त्याला दुःख सहन होत नव्हतं. परंतु झालं का, त्या कांदा फुटल्यामुळं त्यातलं जे सहज टपकून राहिलं, त्या सहजच त्या बोलता बोलता पाहता पाहता जिभेवर एक थेंब पडला. कशाचा पडला? सहजाचा एक थेंब त्याच्या जिभेवर पडला. त्याला कसं वाटलं? आनंद झाला, त्याला सुख वाटलं ना. काय वाटलं त्याला? सुख वाटलं त्याला. पण त्यानं तेवढ्यामध्ये सुख मानलं फक्त. सर्व ऐकून काय त्याला दुःख आहे. वरती वाघोबा आहे, खाली नागोबा आहे, नाही का? मग फक्त तेवढंच फक्त त्याच्या जिभेवर पडल्यामुळे त्याला सुख वाटलं. आपल्यावर तसंच आहे. आपण या संसारामध्ये वरती वाघोबा आहे आणि खाली आपल्या नागोबा आहे, नाही का? माणसासाठी बरं, तुमच्यासाठी काय माहित आता, कारण घरी जर आले तर वाघीन राहायचे आणि बाहेर गेलो तर नागिन राहायचे. यानं जाव तर जाव कुठं, नाही का? नाही का? जाव तर जाव कुठं, हा विचार करते कुठं जाऊ मी आता. कारण घरामध्ये आली तर वाघीन फणाने मारत, पंजा मारते आणि बाहेर गेलो तर फणा मारते. यानं करावं तर काय करावं, नाही का? असं आहे. म्हणून असा जीवनामध्ये आपल्याला काय म्हणजे का, जीवन हे जगत असताना पर्याय शोधा, तुम्हाला सुख मिळेल. आणि ते सुख माणसाला, हे सुख कसं आहे? क्षणिक आहे. चिरकाल जर टिकत असेल त्याला सुख म्हणू आपण. हे क्षणाचं सुख आहे फक्त, नाही का? हे आता दिसून आलं तुम्हाला, थोड्या वेळाला दुःख येते, नाही का? हे सुख जे कायम स्वरूपी सुख आहे त्याला म्हणतात. त्यात ते जे सुख आहे ते चिरंतर निरंतर टिकणार सुख आहे. परंतु हे फक्त सुख याच्यापासून मिळते, इतरत्र मिळू शकत नाही तुम्हाला. इतरत्र कशामधूनच तुम्हाला मिळू शकत नाही. हे आहे सात्विक सुख. त्याला सुखाची काय म्हणतात प्रकार आहे, तो आहे सात्विक आणि सत्य सुख. आणि जे बाकीचे सुख आहे किंवा आनंद आहे तो झूट म्हणजे त्याला खोटा आनंद म्हणतो आपण. मी तुम्हाला ते दृष्टांत बरेचदा सांगितले, नाही का? आता सांगण्यात काही अर्थ नाही. ज्याला कोणाला माहित नसन, जो कोणी नवीन असन, तर ते ज्यांनी माझे आता 6-7 भागवत ज्यांनी ऐकले त्यांना विचारून घेता. गोपाळ कृष्ण भगवान की, नाही का? तर अशा प्रकारे ही सुखाची परिभाषा, दुःखाची परिभाषा जी आहे तर मनुष्य जगण्यामध्ये आला तर सुखासाठीच आला, दुःखासाठी आला नाही. तर आपण काल भगवंताचा काय केलेला आहे? काय केलं? जन्म केलेला आहे भगवंताचा. काल भगवंत जन्माला आले, नामकरण विधी झाला, नाही का? आणि आनंदही आनंद झाला, नाही का? आनंद हा गगनामध्ये मावत नव्हता. कसा आनंद झाला? आनंद कसा झाला? कालचा आनंद हा गगनामध्ये सुद्धा मावत नव्हता, एवढा आनंद झाला. अरे जो भूतलावर जो परमेश्वर अवतरला त्याच्यासारखा आनंद असेल काय कुठं? त्याच्यासारखं आनंद कुठंच नाही. कारण तो सुखरूप आहे. ऐसा तू सुखरूप होती, नाही का? सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवी, असं सर्व सुखाचं आगर आहे ते. सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर, सुखाचा आगर आहे ते. तरीच म्हणतात ना, मग सुखाचे आगर आहे बाप रखमादेवीवर. पण सुखासाठी कुठे जावं लागते, नाही का? तिथं सुखासाठी आपल्याला परमेश्वराच्या सानिध्यात जावं लागते, नाही का? सुखासाठी करशी तळमळ, पंढरीशी जाय एक वळ, नाही का? नाही का? ऐसा सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. जन्म आणि जन्माचे दुःख जे आहे ते विसरून जाशील वेड्या.
तर जा एक दिवस एक तरी पंढरीची वारी कर, नाही का. दक्षिण कुठे वळतो जीवनामध्ये किती मी म्हणत असतो ना आपण. आता तो मूळ मुद्द्यावर झालो आपण का बा 105 वर्षाचा म्हातारा जगलं ते. मी म्हटलं त्याला बाबाजी बाबाजी राम 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 राम. तो लांब लांब म्हणे लांब लांब. म्हटलं किती केल्या वाऱ्या पंढरीच्या बाबू, खोटं सांगत नाही, हे काही नाही केले, हे काही नाही केलं. म्हटलं बरं केलं, अरे तिथं तू जर केली असती ना तर विठ्ठल पडून गेला असता तिथून. बरं झालं तू गेला नाही तिथं. असं आहे मला त्यावेळेस. मुलं म्हणतात त्याला बाबा बाबा हे घे ना पेढा खाना पेढा. बाबा तो बाप म्हणतो बापू माझे त्यानं खाणं होत नाही, ताप अंगाली आहे आणि खाणं होत नाही, ताप तोंडामध्ये गिळून घेतो. नाहीतरी तू गिळाचेच काम केले आतापर्यंत, नाही का. नाही का धामण किंवा नाग हा काही चावू चाव खातो का, चावतो खातो का धामण किंवा नाग पाहिला का तुम्ही. हा चावून खाते काय कधी, गिळते हा. हा तसाच हा म्हणते बाबू ताप माझ्या तोंडात मी गिळतो. अशा प्रकारची स्थिती जेव्हा मनुष्याची आहे ना, तर मनुष्याचं काय हो अस्तित्वच काय आहे माणसाचं. अस्तित्व काही नाही माणसाचं. अस्तित्व जर ठेवायचं असेल ना आपल्याला, अस्तित्व ठेवायचं असेल तर भगवंताच्या मरणी मरा, नाही का. भगवंताच्या जवळ जा तो तुमच्या मरणी मरतो. भगवंत शंखचक्र गदा त्याच्या हाती आहे ना, तो तुमचं काय करते म्हणतात शंखचक्र गदा हाची धंदा करतो, नाही का. नाही का तुम्हाला तुमचं रक्षण करतो तो. भक्त राखे पायापाशी दुर्जनाचा संहार करतो, नाही का. परंतु आपण आपल्या जवळ जरी आपला परमेश्वर आपल्या जवळ जरी असलं तरी आपण त्याला दूर असल्याचा त्याला भास होतो, म्हणून तो आपल्या जवळ येत नाही. एखाद्या आईला जर समजा मुलगा जर असेल ना, तो लहान मुलगा जर समजा आरोडी करून रडत असेल ना, त्या आई यायलाच पाहिजे. जर आई येत नसेल ना, आमचे बापूजी सांगत होते आई जर येत नसेल ना तर ऐशी माँ को ऐशी आई को मरना चाहिए, ऐसी आई को मरना चाहिए. बच्चा रो रहा है और माँ आ नहीं गई तो ऐसी माँ को मरना चाहिए, नहीं क्या. बच्चा रो रहा है वैसे ही है बोले, जब भक्त रो रहा है भगवान के लिए, अगर भगवान आते नहीं ना, भगवान आते नहीं ना, ऐसे भगवान को भी मरना चाहिए बोले. गोपाल कृष्ण भगवान की असं आहे ते. म्हणून कालचा जो आनंद झाला आपल्या, नाही का, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नर आणि नारी हा अशा काही आनंदून गेल्या. का आनंदून गेल्या, कारण गोकुळीच्या सुखा. गोकुळी गोकुळ म्हणजे काय तुम्ही म्हणसाल, गोकुळ ते गोकुळ सोळा हो. ते तुम्ही पाहिलं का नाही पाहिलं मी सांगू शकत नाही, पण प्रत्येकाजवळ गोकुळ आहे. गो म्हणजे गोनाम इंद्रिय, कुळ म्हणजे हा देह, त्याला म्हटलेला आहे गोकुळ. हे आहे गोकुळ. गो म्हणजे इंद्रिय, गोनाम इंद्रिय, कुळ म्हणजे या देहात असलेले इंद्रिया सहित हा देह, याला म्हटलेला आहे गोकुळ. म्हणून या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी, हा जिथं आनंद तिथं नंद असतो. जिथं आनंद आहे तिथं जिथं नंद आहे तिथं आनंद आहे. कुठं इथं या नंदाच्या घरी आनंद आहे, आणि त्या नंदाच्या घरी आनंद तिथेच बाळकृष्ण आहे. आत्मा रूपी ज्याला आत्मा म्हणतो आपण, तो कोण आहे, बाळकृष्ण आहे. मग तिथं आनंदल्या नरणारी, याच्यामध्ये जेवढ्या काही समजा जे मन इंद्रिय जे आहेत तुमचे अहंकारा सहित समजा जे काही 14 इंद्रिय ते काय आहेत, नर आणि नारी आहेत, नाही का. त्या तुमच्या काळात आनंदून अगर गेल्या ना भगवंताची प्राप्ती झाल्याची तुम्हाला राहणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे संत म्हणतात का गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. अंत नाही देता आणि पार लागत नाही असा तो आनंद आहे. आणि मग गुडिया तोरणे, अरे काय तिथं त्या गोकुळामध्ये जर पाहिलं, नाही का, त्या गोकुळामध्ये गुडिया गुडिया उभारल्या आनंद झाल्यामुळे, नाही का. कृष्ण भगवंताचं तिथं अवतरण झाल्यामुळे काय झालं, गुडिया तोरणे बांधल्या गेले. गुढी तोरणे केव्हा बांधतो आपण, कोणी मेल्यावर बांधतो का, केव्हा बांधतो सांगा ना. मग मीच सांगत होतो, तुम्ही तर सांगत आहे कमीत कमी, नाही का. केव्हा, जेव्हा आनंद होतो तेव्हा. प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस रावणाला मारून आले होते त्यावेळेस काय केलं होतं,
काय काय केलं होतं? गुढिया तोरणे बांधले. आनंद झाला होता तेव्हा एवढा आनंद झाला होता का भगवंताने कशावर विजय मिळवला होता? अधर्मावर विजय मिळवला होता, नाही का? मग असा तेव्हाच आपण करतो का आता तो दिवस जवळ येत आहे गुढिया तोडण्याचा. त्या दिवसापासून सुरुवात झालेली चालीरीती आहे. केव्हापासून? जेव्हा भगवंतांनी विजय केला हे केला होता. विजयादशमी वेगळी आहे आणि जेव्हा भगवंताने विजय पाहिला तेव्हापासून हे जे साल आपलं जे मराठी साल जे आपण मानतो ना, नाही का, ज्याला आपण कोणतं हे म्हणतो, गुढीपाडवा म्हणतो. ती गुढिया तोडणे त्या दिवसापासून नाही का प्रचलित आलेलं आहे. गोपाळ कृष्ण भगवान की. म्हणून सडा रांगोळ्यांनी त्या स्त्रियांनी काय केलं माहिती आहे का? अशा प्रकारे सडा मार्जन केलेला आहे. सडा टाकून मस्त प्रफुल्लित वातावरण केलेलं आहे आणि रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत त्या स्त्रियांनी गोकुळातल्या, नाही का. त्या किती भाग्यवान असल्या पाहिजे? आपल्यासारख्या भाग्यवान असतील का? आपल्यासारख्या दरिद्री असतील का? भाग्यवान. का जिथं परमेश्वराच्या जिथं जन्म झाला त्या ठिकाणी जर समजा मनात त्यांचा जन्म असेल तर ते कमी भाग्यवान नाही. कमी भाग्यवान आहे का ते? त्यांच्यासारखं भाग्य नाही. भगवंताच्या नगरीमध्ये जो कोणी जन्माला येतो ना त्याच्यासारखं भाग्य नाही. आम्ही संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो, आमच्यासारखं भाग्य नाही. आम्ही सांगतो लोकांना, आम्ही पण सांगतो, आम्ही आमच्या अंतःकरणात जो स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाला सांगतो आम्ही का आम्ही भगवंताच्या तर नाही पण संतांच्या नगरीमध्ये जन्मलो आम्ही. गाडगे बाबा पाहिले तुम्ही, तुकडोजी बाबा तुम्ही पाहिले असेल पण आम्ही नाही पाहिले. तुम्ही पाहिले, तुम्ही गाडगे बाबाही पाहिले आणि तुकडोजी महाराजही पाहिले तुम्ही. पण गाडगे बाबाचं जे जन्मस्थान आहे कोणतं सांगत आहे पटकन? कोणतं? शेणगाव. शेणगाव हे गाडगे बाबांचं जन्मगाव आहे. आणि शेणगाव शेंड. आता तसं तर तुम्हाला आठवण राहणार नाही पुढच्या भागवतासाठी. तर शेण नसते का गाईचं शेण, त्याला गाव लावून टाकायचा फक्त, झालं का? गोपाळ कृष्ण भगवान की जय. शेणगाव नाही का असं. तर गाडगे बाबांच्या त्या पुण्यभूमीमध्ये आमचा जन्म झाला. आमच्या गावावरून 2 ते 3 किलोमीटर फक्त गाडगे बाबांचं शेणगाव आहे. दर्यापूर तालुक्यामध्ये, अमरावती जिल्हा, दर्यापूर तालुका आणि गाडगे बाबांचं शेणगाव आणि माझं गाव. आमचा आठवडी बाजार असायचा आणि एकाच रस्त्यावर असल्यामुळे एका शिवेवर आम्ही जन्माला हे झाली. एका इकडे पूर्वेकडे तुकडोजी महाराजांचा जन्मगाव कोणतं आहे? नाही नाही चुकला ते कर्मभूमी आहे. जन्मभूमी सांगा, सांगा जन्मभूमी काय आहे? अरे एवढे थोर महान संत आहेत का जगाच्या पाठीवर ठाकी आहे त्यांची. यावली होते. हा काय? यावली असं आहे. म्हणून म्हणजे पत्नीला सोबत का तिरुवाला घेऊन महाराजांना त्याच्यासाठी कसं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा हे स्वच्छता अभियान पुऱ्या भारतामध्ये राबवले जात आहे, नाही का. त्यांच्या पावन क्षेत्रामध्ये आमचा जन्म झाला. किती भाग्यवान. आणि त्याच ठिकाणी भगवंताचा जेव्हा जन्म झाला त्या ठिकाणी संत मनाचे जन्माले आले असं तर कमी भाग्यवान आहेत का? भरपूर भाग्यवान आहेत. त्याच्यासाठी भाग्य पाहिजे. कुठेही माणसाचा जन्म नाही होत, नाही का. तर अशा प्रकारे भगवंताचा काल जन्म झालेला आहे, अवतरण झालेला आहे, नाही का. जन्म होत नसतो पण आपण म्हणतो कारण अयवनी जन्म आहे त्यांचा. कोणता आहे? अयवनी आहे. आणि मग अशा प्रकारे थाटामाटानं त्यांचं म्हणजे चांगलं नामकरण विधी पार पडला, नाही का. कालचा आपण नामकरण विधी पार पाडलेला आहे. आणि अशा प्रकारे मग असा आनंद त्यांच्या जीवनामध्ये कधीच आलेला नसं असा द्विगुणित आनंद तो तिथं झालेला आहे. आणि मग आता झालं काय नेमकं? आता भगवंताचा जन्म झाल्याबरोबर भगवंतानं आपलं कार्य दाखवणं सुरुवात केली, नाही का. आता याचा जो कंस आहे त्या कंसाचा याला थरकाप सुटलेला आहे का भगवंताने का देवकीच्या गरबी येईल भगवान म्हणजे देवकी म्हणजे आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरोसा बोलण्याचा. 8वा हिचा पुत्र वधील तुझसी, 8वा तुझा पुत्र वधेल तुझसी.
आणि मग घेऊन या खडक मारायला धावला आणि हात धरीला दे. मग जेव्हा जसं त्याला माहित झालं का आपल्याला हिचा 8वा पुत्र जेव्हा मारणार आहे तर आपण हिला सोडायचं नाही असं त्यानं ठाम केलेलं आहे नाही का. मग आता त्याला थरकाप सुटलेला आहे. त्यानं एकच केलं का बाबा रे ही जी आकाशवाणी झाली ना, अरे कंसा मला मारून करतेस काय, तुझा तर वैरी गोकुळामध्ये आहे. तुझा वैरी कुठं आहे? गोकुळामध्ये जन्म घेतला. वेड्या तुला मारणार तो. योगमाया म्हणते, योगमायाने सांगून दिलेला आहे. भगवंत मला तुम्हाला एक सांगायचं आहे, भगवंत मारते ना तो कधीही कधीही तुम्हाला तुमच्या याच्यातच मारेल. तो म्हणजे झोपेत नाही मारणार, कधी तुम्हाला जागृत करते. जागृत केलं योगमायानं. तुझा वैरी कुठं आहे? हा, फक्त एक उदाहरण सोडलं तर प्रभू रामचंद्रानं ज्या वेळेस बलीले मारलं ना, आपलं बालीले मारलं ना, बाली म्हणतात त्याला, बालीले मारलं ना, किंवा हिंदीमध्ये बाली म्हणतात आणि मराठीमध्ये वाली म्हणतात नाही का. म्हणजे हिंदी आणि मराठीमध्ये ब चा व होते नाही का, हळ चा ल होते, हे 2 शब्द फक्त. तर वालीले मारलं तर त्याला फक्त माहित नाही, सूचना नाही केली का तुला मी मारून राहिलो म्हणून. त्यालाच नाही केली का, त्याला कारण आहे. त्याला कारण आहे का, तर त्याला वरदान होतं का तुझ्या समोर आलेला जो कोणी शत्रू जर असेल ना तुझा, त्याचं अर्ध बल तुला मिळल पाहिल्या बरोबर, समोर आल्या बरोबर. म्हणून त्याला गपलतीत मारला गेलेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग मायानं सांगून दिलं, योग मायानं का तुझा वैरी कुठं आहे? गोकुळामध्ये जन्म घेतलेला आहे, तर जा. मग त्यांनी त्याला थरकाप सुटल्यानंतर तो चालला नाही का. मग त्याला फिरायला म्हणजे सांगितलं यांना काय, आता जा, जेवढे जेवढे गोकुळात जन्मलेले असेल तेवढे मारून टाका, तेवढे मारून टाका. आता हे सैनिक गेलं, ज्याला जे आहे तेवढे तेवढे मारण्याचे प्रयत्न केले, मारले भरपूर जण. याच्यामध्ये शंका येईल तुम्हाला, शंका नाही येईल का? भगवंतानं जिथं जन्म घेतला तिथं कंस मारून टाकून राहिला लहान लहान मुलं, त्यांच्या जन्मलेल्या मुलं 2-4 दिवसाचे. इथं तुम्हाला शंका घेण्यासाठी बरोबर आहे तुमचं, शंका असेलच, पण शंकेचं निरासन असं आहे का ते जे मुलं होते जे मारले गेले ते राक्षस योनीतलेच मुलं होते. कोण होते? राक्षसी योनीतलेच मुलं होते आणि राक्षसाच्याच हाताने ते मारले गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय नाही का. मग आता हे सगळं झालं तरी काही समजा मला सापडले नाही. पण तेव्हा मग आता पुतना आली, त्याची दूरची बहीण होती पुतना. पुतना कोण होती? दूरची बहीण होती. पुतना होती कोण? त्याची दूरची बहीण तरी होती, पण हे होती कोण? कोण होती? हा बाबर कोळ्या कळ्या माझी पुढे ज्ञानेश्वर शिवाजी नाही का, असं आहे ते. असं आहे ही जी पुतना आहे, हे पुतना ही पूर्व याच्यामध्ये मी काल सांगितलं बलिराजाचं चरित्र, त्याच्यामध्ये हे बलिराजाची मुलगी होती. कोण होती? तिचं नाव रत्नावली होतं, तिच्या आईचं नाव काय होतं? विंध्यावली होतं. तर ती जेव्हा बटुक रूप जेव्हा धारण केलं भगवंतांनी, त्यावेळेस तिनं सांगितलं का, तिनं म्हटलं तिची इच्छा पूर्ण आहे, म्हणजे तिने इच्छा प्रकट केली का असा जर मुलगा मला जर असताना तर याला दूध पाजलं असतं. काय काय सांगितलं? दूध पाजलं असतं याला. आणि थोडं समोर गेली तर मैत्रिणीने म्हणते आपल्या, आणि त्याला म्हणजे तुम्ही कुठं चालला, तर मी दान मागण्यासाठी चाललो, तर मी तुला कडीवर घेतो. जेव्हा असं म्हटलं ना तेव्हा ते म्हणतात का दान मागायला जर जात असलं तर कडेवर जात नसतात, पायदळ जावं लागते. तर ते तथास्तु दोनही तिनं वर मान्य केले. पण जेव्हा बळीराजाला जेव्हा समजा पाताळी घातलं ना, त्यावेळेस तिनं म्हणून दाखवलं होतं का असा जर मला मुलगा असताना याला विष पाजलं असतं. तीनही इच्छा तिच्या पूर्ण केल्या. कोणाच्या? त्या रत्नावलीच्या. ती रत्नावली या द्वापार युगामध्ये कोण झाली? पुतना झाली. पुतना नाही का. मग ज्यावेळेस पुतना आली तिनं अति सुंदर रूप धारण केलं आणि आली फिरत 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 आल्यानंतर काय झालं नाही काय माहित आहे का? आता पहिले यशोदेच्या घरी गेली.
यशोदेच्या घरी गेल्यानंतर यशोदा मातीले म्हणते, अय यशोदे, हे घे मी फळ आणले काहीतरी तुझ्यासाठी, मुलाला वगैरे खाऊ घाल, हे घे. हा, तर हे फळ आणलेले आहे आणि तिचं रूप अति सुंदर दिसत होतं. तिचं रूप अति सुंदर दिसत होतं. तर आता तिला काही तेवढं माहित नव्हतं म्हणून ये म्हणून तिला बोलावलं आतमध्ये, नाही का. आतमध्ये बोलावल्यानंतर काग म्हणे, तिला तिकडून मारत मारत आली की दूध पाजत पाजत ते, नाही का, नाही का. मग आली ते. आल्यानंतर ते म्हणजे काग म्हणते, यशोदे काही बोले पाणी घेणे तर पाच ग, मी तहान लागली बोले, किती दिवसात किती किती वेळ फिरत आहो मी आणि पाणी. बरं बरं ठीक आहे, पाणी पाहिजे ती पाण्यात. मग तोपर्यंत आता असं करणं म्हणे, तू जर माझ्या जवळ दे ना म्हणे, तुझ्या जवळ आहे ना, मला पाहू दे ना म्हणे. मी त्याचा लाभ दिशे सुंदर रूप सुंदर धारण केलं तिनं, नाही का. बरं तर तिनं घेतलं ते आणि ती गेली आतमध्ये. जशी आतमध्ये गेली तशी तिनं आपलं कार्यक्रम चालू केला. कोणता कार्यक्रम चालू केला का, त्याने दूध पाजासाठी दूध पाजायला सुरुवात केली. आता हा तर विश्वाचा जनिता, नाही का. यशोदा त्याशी म्हणे माता, माझी यशोदेशी म्हणे माता, नाही का. विश्वाचा जनिता हा तर सर्वात पोषण करणार आहे. तुम्ही काय पोषण करणार आहे त्याचं, नाही का. बर मग दूध पाजणं सुरुवात केली. आता दूध पाजणं सुरुवात केली आणि दूध तर पिलाच तो. पहिले दुधाच्या अगोदर विष होतं, विष तर पेला, पण पुरा तिच्या अंगामधलं रक्त सुद्धा शुद्ध. मग तिला कसं व्हायला लागलं, कासावीस व्हायला लागलं, नाही का. पहिले विषाचं दूध पाजतो म्हटलं होतं, दूधही पेला, विष पाजलं होतं ते विषही पेला. आणि आता एक इच्छा राहिली होती का ती तळफडली. मग आता काय मरते का काय. मग ती जशी समजा आपल्या लावलेलं असतं इथं होतं, छातीला लावलेलं होतं, तिनं कडेवरच गेलं होतं ना, आणि ती तशीच्या तशीच ती आकाशामध्ये ती उडायला लागली, दूरपर्यंत गेली. आणि दूर गेल्यानंतर कडेवरच होतं त्याचे बाळ. तिने इच्छा ते पूर्ण केल्या, कोणाच्या, रत्नावलीच्या. दूरवर गेली आणि वरून पूर्ण देहासहित ते खाली पडली. तर तिच्या देहाचा वास येत होता, म्हणजे कसा, सुगंधित. आता सुगंधित काय येत होता याचं कारण आहे. सुगंध तिथे राक्षसी होती, पण तिचा सुगंध कसा चालत होता, तर तिचा सुगंध असा होता का तिनं ज्या वेळेस शुक्राचार्याला म्हणते का बापाला सांगून आली का या बटुकनाथाला जे काही द्यायचं आहे ना दान द्या, मी कमंडलूतून पाणी तुमच्या हातावर टाकते. हे तिनं चांगलं काम केलं तर तिचा शुद्ध देह झाला. शुद्ध तिच्या देहाचा सुगंध यायला लागला. त्या कारणासाठी फक्त का तिनं ते कमंडल घेतलं, म्हणजे किती किती तिनं समजा म्हणाचं किती भगवंताला सहाय्य केलं का. मग कमंडल मध्ये बापाला सांगितलं का यांना वर द्या म्हणून. अशामुळं तिच्या देहाचा ते काय सुगंध येत होता. तर ती खाली पडली तर किती 16 योजन मोठी लंबी होती म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे पहिल्यांदा कोणाचा उद्धार केला, कोणाचा केला उद्धार भगवंताने, कोणाचा. झोपत आहे का तुम्ही, सर्वजण जागृती मध्ये आहे ना, नाही का, नाही का कमी असं सांगा ना. पुतनाचा कोणाचा केला, म्हणजे हे आपण जर शब्द म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेत शिकवत असताना काय करतो माहित आहे का, एखादं पोटलं जर झोपणार दिसलं त्यानेच नेमके प्रश्न विचारायचे. आम्हाला त्याचा अनुभव आहे. आता मग तुम्ही विचार करा, जो झोपत असेल त्यानेच प्रश्न विचारतात महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणण्याचं तात्पर्य पुतना जी आहे का नाही, पुतनाचा उद्धार केला. किती वय वर्ष होतं बाळाचं, 7 महिन्याचा असेल जमते काय. आपण आता काही तसा म्हणजे काही सांगणाऱ्या त्याच्यात विश्वास ठेवतो आपण, आणि ठेवलाही पाहिजे. शास्त्रावर विश्वास ठेवला त्याच्यावर कधी शंका घेऊ, शास्त्राबद्दलची शंका कोणी घेऊ नये. नाही पटलं वाचू नये, नाही पटलं ना वाचू नये. हे काय नाही जमत आपल्याला, त्याने हाती दिलो, शंका घेऊ नये त्याच्यावर. शंका घेऊ नये. शंका जर केलं तर त्याच्यासारखं पाप नाही, नाही का. अशा प्रकारे हे जे लिहिलं ना
कसं लिहिलं माहित आहे का? डोळे फोडून फोडून लिहिलं त्यांनी. त्यांना पूर्ण आत्मा याच्यामध्ये ओतला गेलेला आहे पूर्ण, तर ते हे बनलेलं आहे. व्यास मुनींनी लिहिलेलं आहे. जेव्हा मी सांगत असतो तुकारामांनी गाथा लिहिला आणि तो पाण्यात बुडवला ना रामेश्वर भट्टांनी, त्यावेळेस तो गाथा लिहिला कसा, ते गाथा लिहिणाऱ्याला माहित आहे. ते गाथेतला एक अभंग लिहायच्या वेळेत एक तांब्याचा नाणा होता, म्हणजे काय म्हणत होते, तांब्याचा 1 पैसा आहे ना. 1 पैसा पाहिला का तुम्ही तांब्याचा 1 पैसा? त्याने आपण सुगुण गिगुण पाहत होतो नाही का, नाही का? सुगुण समजते का तुम्हाला? सगुण नाही का? सगुण हो पाहत नाही का? तो त्या खाली लावायचा, याच्या नावानं चिपकाचा. तो एखाद्या वेळेस खरंच चिपकला का, हो याच आहे बाबा याच्यासाठी तो पाहिलं. एक तांब्याचा अदला होता नाही का, त्या तांब्याचा अदला विस्तवामध्ये टाकायचे, म्हणायचे तुकाराम महाराज, भगवंता हा जर तुला अभंग मी केला, हा जर आवडला नाही ना तर माझी जीभ जळू दे. पण जीभ जळत नव्हती का, की ते अंतर आत्म्यातून लिखाण होतं, कवित्व होतं, असं तसं नव्हतं. त्यांच्यावर आपण शंका घेतली, त्या पापाचे भागीदारी झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय, नाही का? अशा प्रकारे भगवंतांनी पहिला पराक्रम केला नाही का. असे पण पराक्रमावर पराक्रम चालू झाले. एक एक पराक्रम करत गेले नाही का. त्यांनी पुतना मारली, उत्कर्षाचा उद्धार केला. हा हिरण्यकशिपूचा मुलगा होय उत्कर्ष. हा तुम्ही म्हणता महाराज काय बोलू द्याल तुम्ही, हा द्वापार युगातली गोष्ट, सत्ययुगातली गोष्ट. हा उत्कर्षाला श्राप होता ऋषीचा. उत्कर्षाला पूर्ण विधेय करून टाकलं होतं, देह नष्ट केला जाता. फक्त त्याची आकृती दिसत होती, फक्त आकृती. आणि तो त्या आकृती दिसत होती, त्याला मरण नव्हतं. ते भगवंताच्याच हातून त्याचा उद्धार होता, म्हणून तो उत्कर्ष तितके वर्षापर्यंत जगला. हिरण्यकशिपूचा मुलगा होता तो उत्कर्ष. आणि एकाचं नाव काय, एक प्रल्हाद होता नाही का. अशी मुलं होते त्याने का एकच पत्नी होते का, असे अलग अलग. तुम्ही म्हणता मग एकाकडे सांगतात की हे एकाकडे, ही एकाचा विस्तार नसते ना. आणि काही काही गोष्टीचा जो असतं तर ते काही कल्पाचा फरक असते नाही का. आता सत्यवत्राचा एक वराह कल्पाच्या अगोदर होऊन गेला सत्यव्रत नाही का. एक सत्यव्रताचा हरिश्चंद्र हा सत्ययुगात होऊन गेला सत्यव्रत नाही का. असं ते फरक असतो, तो कल्पाचा फरक म्हणायचा किंवा त्याच्या भावाभावामधला असलेला फरक असा. अशा प्रकारचा उत्कर्षाचा उद्धार केला. प्रभावात उद्धार, चक्रीवादळ नाही का. त्यावेळेस त्यामध्ये गोकुळामध्ये असं चक्रीवादळ आलं आपलं याच्यामध्ये पुढं कशामध्ये, भगवंताच्या वृंदावनामध्ये नाही का. याच्यामध्ये असं चक्रीवादळ सुटलं गोकुळामध्ये. असं चक्रीवादळ सोडलं, घराचे घरच मिळून आले. हे तो राक्षस होता, तो बाणासुराने सांगितलं माझ्याजवळ आहे एक जण, याच्या माध्यमातून करा तुम्ही काम. तर त्यांनी ते करण्याचे प्रयत्न केले आणि तो आणला मग तो नाही का. तर तो अशा प्रकारचा लपटाना पूर्ण एक एक घर उडून घेऊन जाईल. अशा प्रकारचा तो भगवंतानं त्याचाही उद्धार करून टाकला. अशा प्रकारचा मग शकडासुराने नाही का, शकडासुर मोठं म्हणजे त्यानं धारण केलं. तो आकाशातून तिथं आला. भगवंताने आता असं त्याच्यावर घेऊन पळा, त्यानं जो लात मारली का त्याला तिथे शेकड घेऊन पळालं वर तिथं. मग आता असं करता झालं काय, नेमकं नारद मुनी भगवान शंकरजी जोड गेले. शंकरजी जोड गेल्यानंतर म्हणतात भगवान शंकरजीला, देवा अजूनही बसून जा तुम्ही, ज्याच्यासाठी तुम्ही इतकी वर्ष तुम्ही तपश्चर्या केली. कशासाठी, भगवंताचं बाळ रूप तुम्ही पाहण्यासाठी किती आतुर आहात नाही का. अजूनही तुम्ही बसून होता. त्यांचा जन्म झाला, त्यांचे पराक्रमही त्याने चालू केले, तुम्ही अजूनही ध्यानात होता. नाही आता मला जायचंच होतं. बरं झालं तू आला, आता वेळेवर आला ना. बरं ठीक आहे, मला जायचं होतं, मी बस निघणार. पण तेवढ्यात तू आला सांगितलं, चांगलं झालं. मला आठवण करून दिली तू. बरं निघतो मी. भगवान शंकर निघाले तसे. काय महादेव भोलेनाथ याच्यामध्ये जर गेले तर दर्शन देतील का तुम्हाला? दर्शन देतील का तुम्हाला? दर्शन नाही देणार तुम्हाला. मग
वेश धारण करा दुसरा. मग भिक्षुकाचा मग त्यांनी वेश धारण केला. भिक्षा दे माते, भिक्षा दे माते. आणि आता हिच्यावरून यशोदेवरून एवढे गाळे गेले होते तर त्या आता तिला परेशान झाली ती. आणि ती म्हणे भिक्षा तिला वाढणं पण करून टाकली. अंदर येऊन म्हणजे अंदर बोलावत होती ते. अंदर घेऊन घ्या बाहेरच तुम्हाला काय पाहिजे तर बाहेरच आणायची द्यायची. ते काय म्हणतात मला इथं नाही, मला आतमध्ये पाहिजे भिक्षा, नाही का. आणि ते गुरु नाही केला म्हणे आतापर्यंत म्हणे लय सोसलं म्हणे मी. आता म्हणे मी कोणालाच अंदर देत नाही म्हणे. कोण म्हणत होतं? यशोदा. कोण? यशोदा. यशोदा म्हणत होती. कोणाला? शंकरजीला. त्या महादेवाच्या रूपामध्ये असलेल्या नाही का ब्राह्मणाला म्हणून. नाही म्हणे ब्राह्मण देवता म्हणे काही करा म्हणे बाबा पण मी तुम्हाला आता नाही म्हणे. नाही नाही तर मला तुमचं मग काही पाहिजे नाही. मला तुमचं काहीच नाही पाहिजे. मग तुम्ही जर देत नसेल ना मला आतमध्ये बोलून मी तुम्हाला काही देत नाही. आपलं काही तुमचं देत नाही. मी जातो. तुम्हाला 10 दिवस तर 10 म्हणे बाबा. पण ते म्हणे मी इथून हालतच नाही जोपर्यंत मला आतमध्ये घेत नाही. भगवंताला विनंती केली बाळ रूपामध्ये. भगवंता माझ्यासाठी काहून तुम्ही त्रास देऊन राहिले मला. मी दर्शनासाठी किती व्याकुळ आहो. मी दर्शनासाठी तुमच्या किती किती व्याकुळ आहो नाही का. मला दर्शन द्या ना. मला बाल रूपाचं दर्शन पाहिजे आहे. मला बाल रूपाचं दर्शन पाहिजे आहे. दर्शन द्या मला. मग ते त्या रूपामध्ये हसून राहिले बालकृष्ण. आणि ह्यांच्या दोघांचं समजा एक फेसोफेस झाले ते आणि हसून राहिले नाही का. अशा प्रकारचं बरं देतो थांबा थांबा. त्याच्यासाठी सहजच तुम्हाला घेतलं त्याचं महत्व कळणार नाही. कोणती गोष्ट जर एखाद्या वेळेस जर सहज मिळाली आपल्याला त्याचं महत्व कळत नसते माणसाला. सहज जर प्राप्त झाली ती जर तुमच्या परिश्रमानं अथांग परिश्रमानं जर एखादी वस्तू जर तुम्हाला प्राप्त झाली ना मग त्या वस्तूला इथं ठेवू का तिथं ठेवू नाही का. नाही का असं आहे का नाही. हा नियमच आहे तो. तर त्यांना तसं वाटलं अजून थोडीशी वाट बघा म्हणे तुम्ही नाही का. अजून किती वाट बघायला लावता देवा. द्या ना दर्शन द्या ना. बरं मग तिथं ती जी काम करणारी जी स्त्री होती ती काय म्हणते यशोदेला बाई यशोदा जाऊ दे ना ग त्यांना. नाही 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 ओळखीची असतं तर तुला माझ्या ओळखीची आहे. मी राहत होती ना त्यांच्या घरापाशी माझं घर होतं नाही का. माझ्या ओळखीची आहे. तुझ्या ओळखीची आहे का. हा म्हणे मी चांगलं ओळखतो म्हणे त्यांना. बरं ठीक आहे तू पहा बरं म्हणे. नाही 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 माझ्या याच्या म्हणे तू जाऊ दे म्हणे. मग त्यावेळेस भगवंताला जाऊ दिलं आणि भगवंत गेले ना फुलाचे पाय पडत पडत गेले नंद राजाच्या दरबारामध्ये. भगवंत गेल्यानंतर आमने सामने झाले आणि पहिले त्यांचं प्रभूचं दर्शन घेतलं. गोपाल कृष्ण भगवान दर्शन घेतलं देवा. आणि त्यांचा वार्तालाप चालू झाला. वार्तालाप असा चालू झाला दोघांमध्ये. आता मी याच्यासाठी किती दिवसापासून किती याच्यापासून तुमच्या हे बालरूप बघण्यासाठी मी आतुर झालो होतो देवा. माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली देवा. बस मला आता काही नको आहे. बस तुमचं आता मी तुमचं बालरूप पाहिलो खूप आनंदित झालो. माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. माझ्या आनंदाचा कळस झाला देवा. कळस झाला. आता मला कशाची इच्छा राहिली नाही. एवढं म्हणून परमेश्वर तिथून त्यांचा वार्तालाप झाला. आणि त्याच पावलाने वापस जात असताना पावलं त्यांचे फुलाचेच पडले. पण नंद राजाच्या तकदीरामध्ये त्यांचं दर्शन नव्हतं. बघा नंद राजाच्या तकदीर. पण नंद राजा ते गेल्याबरोबर नंद राजा आले. त्यांनी सांगितलं ते माताजी होती ह्या चरणाचे पाय दर्शन घ्या. तेव्हा सांगितलं ते दर्शन घेतलं. अशा प्रकारे ते काही साधी सुधी नव्हते. त्यांनी जे सांगितलं जी काही स्त्री होती ती हे नव्हती ती पार्वतीच होती. तिनं सांगितलं काही जे आहे तर यांचं दर्शन घ्या. भगवंताचं दर्शन झालं देवा महादेवाचं आणि आनंद झाला. अशा प्रकारे एक एक प्रसंग हा भगवंताच्या ह्याच्यामध्ये येत गेलेला आहे. आणि आता नाही का भगवंताच्या एक आता एका जणाचा समजा उद्धार केला. मग तृणावर्त आला नाही का. तृणावर्त या राक्षसाचा उद्धार केला भगवंतांनी नाही का. अशा प्रकारे मग एक समजा म्हणा. मग अधानुसुराचा उद्धार केला. नंतर धेनकासुर हा मोठ्या धेनकासुराचा तिचा उद्धार केलेला आहे.
झेनकासुरा ते करायच्या अगोदर हा आता म्हणजे लहानसा होता पण खूप मोठा म्हणजे कौतुकाचा होता आणि खोडकर होता. लहान मुलं खोडकर असतात नाही का, लहान मुलं खोडकर असतात. म्हणजे यांच्या हा पण खोडकराच्या पेक्षा यानं खोडकर पर्यंत शिकेचा म्हणजे हा कळस केला होता. एवढा एवढा खोडकर होता नाही का लहानपणामध्येच. मग यांनी काय केलं माहित आहे का, लहानपणामध्येच तिथंच ठेवलेलं माखन गिखन असायचं नाही का, आणि हा घुसत घुसत जायचा आणि यशोदेने ठेवलेलं माखन खायचा कमी पण तो पुरा अंगाने पूर्ण लावून घ्यायचा, कारण नाही का पूर्ण असा खाऊन टाकायचा. आणि ती आहे काय कृष्णा आहे काय केलं तू नाही का. मग त्याला पाळण्यात त्याने धुई धाय करून त्याला पाळण्यात टाकायचे आणि पाळण्यामध्ये टाकल्यानंतर मग ते पाळण्यात ते राहायचे. खरंच राहील का पाळण्यामध्ये नाही का. रडते बाई बाळ माझे नाही का, समजाविता समजेना नाना परी समजाविते मागतिले खावा देते थापटुनी हलरू गाते निजमिते पाळना नाही का. रडते बाई बाळताने समजाविता राहीना नाही का. नाना परी समजाविते मागितले खाव्या देते नाही का. थापटुनी हलरू गाते नाही का निजविते पाळना. पाळण्यामध्ये आला निजवते पण हे काही बाळ सगुण गुणाचे आहे नाही का. आता हे काही त्याच्यामध्ये रडत होतं, कधी याला थापटं आलं पण हे काही झोपत नव्हतं. एक दिवसचा प्रसंगच आहे, एक दिवसचा प्रसंगच आहे का त्याला पाळण्यामध्ये टाकलं नाही का. आणि हा पाळण्यातून कधी खाली उतरला माहितच नाही का. हाती देऊन फुलं मी सारवत होती तुला कशी पडली भुलं माझा कृष्ण देखिला कोणी पाहिला का माझा कृष्ण कुठं गेला. हा माझा कृष्ण कुठं, तुम्ही सखिया तुम्ही पाहिला का माझा कृष्ण. आणि का अंगणी खेळत होते मुलं हाती देऊन फुलं मी सारवत होती तुला कशी पडली माझं भुलं माझा कृष्ण देखिला. काय ग देखिला का तू माझा कृष्ण. हा असा म्हणजे बालपणामध्येच असा खोड्या करायचा तो नाही का. एक एक खोडी त्याची सुरुवात झाल्या होती तशा नाही का. मग एक एक करता करून मग आता एक दिवस काय झालं माहित आहे का. आता एक एक खोडी करत होती. आता एक दिवस असं झालं का यानं सवंगडी तयार केली नाही का. सवंगडी तयार केली कारण चोरी खोड्या जर करायच्या एकट्याच्यानं समजत नाही, पण यानं सवंगडी पेंद्या सुदामा वगैरे नाही का हे तयार केले. आणि तयार केल्यानंतर काय झालं, आणि हे मग आता आपल्या घरची चोरी करत नव्हते, हे दुसऱ्याच्या घरामध्ये चोरी करायला जात होते नाही का. कारण इंटरचा टाइम आला का झाला का आपला गोपाल कृष्ण भगवान की जय. मग झालं काय नेमकं, आता यांनी खोड्या अशा सुरू केल्या आणि आपल्या घरचं दही दुखतं नाही खोड्या खायचं पण दुसऱ्याचं ठेवायचं. मग यांनी ते सपाटा चालू केला, खायचं कमी नाही का. काय करायचं नासाचा धूस. माझा श्रोता एकमेव एक आहे, पण तू मस्त पैशापैकी दरवाजे आणतोच राखत आहे नाही का. तुम्ही नाही जय विजय पण हरिविजय तुम्ही नक्कीच आहे. झाला ना 4:30 इंटर घ्या ना 4:30 वाजत आहे ना 4:30 घ्या वाजले ना 4:30 5 मिनिट टाइम आहे फक्त राहू द्या. हा इंटर घेऊ आपण आणि नंतर मग नाही का गोवर्धन पूजेचं म्हणजे हे करून टाकू. हा तर मग आता इंटर घ्यायचं ना 4:30 वाजले ना. आता आपण इंटर घेऊया